या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच आणखीन एक महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे। अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याची बातमी आता समोर आलेली आहे। तसं पत्रच लोकशाही मराठीच्या हाती आलेलं आहे। अगदी काही क्षणात आम्ही ते तुम्हाला पत्र सुद्धा दाखवू, ज्या ठिकाणी अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे दिनांक 12/2/2024 आजपासून माझा इंडियन नॅशनल काँग्रेस पदाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आपणास सादर करत आहे आपला विश्वासू अशोक चव्हाण। असा स्वाक्षरी असलेलं हे पत्र अशोक चव्हाण यांच्याकडून आता सादर करण्यात आलेलं आहे आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याची आता बातमी समोर येते। अशोक चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर ही चर्चा सुरू होती। अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची या संदर्भात फडणवीसांना विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या असा फडणवीसांनी म्हणा सूचक वक्तव्य केलेलं आहे। एक सगळ्यात प्रमुख मुद्दा यात दुर्लक्षित करून चालणार नाही। राज्यसभेच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये काही ठिकाणी म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात मोठ्या बड्या संख्येच्या जागा आहेत, मोठ्या संख्येने जागा आहेत, पण त्या खालोखाल मात्र महाराष्ट्रातील जागा अधिक आहेत, 6 जागा आहेत आणि 6 जागांसंदर्भात अद्याप भाजपकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, नावांची घोषणा करण्यात आलेली नाहीये। आज उद्यामध्ये ही नावांची घोषणा होऊ शकते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांची आता वर्णी राज्यसभेवर लागणार का या संदर्भात सुद्धा आता कयास वर्तवले जात आहेत, शक्यता वर्तवली जाते। पण ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आपण फुल स्क्रीनवर खरं तर हा राजीनामा दाखवण्याची विनंती करूया। आपण हे राजीनाम्याचं पत्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला पाठवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात नमूद केलं आहे मी अशोक चव्हाण काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे, पक्ष सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे। याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं। काही वेळापूर्वी जेव्हा चर्चा आपण करत होतो, माझ्या सहकारी फरा तुमच्याशी जेव्हा चर्चा करत होत्या त्यावेळी मात्र अधिकृत बातमी या संदर्भात समोर आलेली नव्हती। आता तर अशोक चव्हाण यांनी राजीनामा सादर केलेला आहे। निश्चितपणे आज काँग्रेसमध्ये ज्या हुकुमशाहीचं वातावरण आहे किंवा भारत छोडोच्या नावाने भारत छोडोचा कार्यक्रम आहे, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीच्या नीच आणि निम्न शब्दाचा वापर केला जातो, भारतरत्न स्वर्गीय नरसिंहरावांना किंवा स्वर्गीय प्रणव मुखर्जींना दिल्यानंतर काँग्रेस या स्वार्थी नजरेने आणि वृत्तीने या सर्व गोष्टींकडे पाहते। या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रोष आहे की तुष्टीकरण करायचं, सत्तांध व्हायचं, पत्रकार परिषदेमध्ये जाती कोणत्या जातीचे तुम्ही आहात अशासारखे अतिशय निम्न विषयाचे प्रश्न विचारायचे। मग अशा प्रसंगामध्ये या देशाच्या प्रगतीमध्ये काँग्रेस हा एक अडचण करणार हा स्पीड ब्रेकर आहे की जो या देशाच्या प्रगतीमध्ये आडकाठी काढतो। आणि म्हणून मग अशा प्रसंगामध्ये काँग्रेसचे अनेक नेते, मग तिकडे आचार्य प्रमोदजी असतील किंवा देशामध्ये ग्रामपंचायत स्तरापासून तर संसदेपर्यंत अनेक लोक, आपण गुलाब नबी आझादांची भूमिका मागे ऐकली असेल की ज्या पद्धतीने काँग्रेस वागतं, किंवा कपिल सिब्बलनी काँग्रेस सोडून दुसऱ्यांची मदत घेऊन राज्यसभा प्राप्त केली। तर काँग्रेसमध्ये आज मोठ्या पद्धतीने वातावरण आहे की काँग्रेस हुकुमशाही आणि देशाच्या विकासाच्या ऐवजी विनाशाच्या मार्गावर देश जावा अशा पद्धतीने काम करते आहे। अशा प्रसंगात अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना वाटतं काँग्रेसमध्ये राहून आपण देशाच्या विरोधात कशा निश्चित सुधीर भाऊ असेच आमच्या सोबत जोडले रहा। मी विनंती करते तुम्हाला आपल्या सोबत या सगळ्याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अशोक चव्हाण यांनी आता सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याचं पत्र जाहीर झालेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? यामध्ये मला कळलेलं आहे, नुकतंच मी आमदार राजूरकर यांच्याशी चर्चा केली, त्यांचा आणि अशोकरावच्या दोघांचे राजीनामा
त्यांनी दिल्या आहेत विधानसभेच्या स्पीकरकडे आणि त्यानंतर पक्षाचाही राजीनामा दिल्याचं मला कळलं. एकूणच संपूर्ण प्रकरण जे आहे ते दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे. परंतु या संदर्भामध्ये अशोकराव चव्हाणांसारख्यांकडनं अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाला नव्हती. ज्येष्ठ काँग्रेसचे नेते होते. आता याच्यामध्ये काय कारण आहेत काय नाही हे आता सर्वश्रुत आहे की कशा पद्धतीनं बीजेपी प्रेशराईज करतायत, सगळ्याचा वापर करतायत आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न हे सातत्यानं त्यांचं चालू आहे. कारण ते कुठेतरी परत सत्तेवर येण्याकरता सत्तेवर येण्याची धडपड आहेत. सगळ्या जे काही संस्था आहेत संस्थानिक, त्या सगळ्या संविधानिक संस्थेला धक्का पोहोचवून आपल्या सत्ता परत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सर्व स्तरावर दिसून येते. आणि निश्चित माणिकरावजी, तुम्ही आतापर्यंत जे काही वक्तव्य केलं, सुधीर भाऊ सुद्धा आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले, ते ऐकतायत. तुम्ही नेमका काय आरोप केला? सुधीर भाऊ, माणिकरावांचं असं म्हणणं आहे की सत्तेवर राहण्यासाठी कायम ठेवण्याकरता ही धडपड आहे भाजपची आणि याकरता फोडाफोडीचं राजकारण भाजप करत आहे. नाही, आता असं आहे, हे प्रभू रामाला सोडत नाही हो. उद्या विभीषण प्रभू रामासोबत आले ते हे लोक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार टाकणारे, रामायण ही काल्पनिक कथा आहे असं म्हणणारे या लोकांना काय, त्यांनी काय म्हटले याचं काय महत्व आहे? आचार्य प्रमोद आहे, अतिशय वरिष्ठ नेते होते. काय चौकशी आहे त्यांची? का हवे ते भाजपच्या बाजूनी? का मोदीजींच्या समोर जाऊन डोळ्यातून पाणी निघतं त्यांच्या? का नमन करतात आचार्य प्रमोदजी? काय चौकशी आहे? का तुम्ही माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंहराव यांचे चिरंजीव हे मोदीजी बद्दल भरभरून का बोलतात? शर्मिष्ठा प्रणव मुखर्जी यांच्यावर काही दडपण आहे? काय चौकशी आहे? त्यांनी का वेगळं पुस्तकामध्ये काँग्रेसच्या बद्दल अतिशय कशा पद्धतीने काँग्रेस राजकारण करते, तुष्टीकरण करते? काहीतरी बोलायचं आणि बाजू सावरायची मला वाटतं काय अर्थ नाही आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदी आहे, एक दिवस यांनाही समजेल. आज अनेक काँग्रेसचे माणिकरावजी पट्टे सांगताय मग शिवसेनेसोबत कसे गेले? उद्धव बाळासाहेब ठाकरेजींच्या पक्षासोबत गेले. आम्हाला विचार सांगताय सत्तांध हे आहेत की भाजप आहे? माणिकरावजी मध्ये एकच आहे की बीजेपीला संविधानिक माध्यमातून प्रशासन करता येत नाही आहे आणि त्यांना विकासात्मक राजकारण करायचं नाही, भावनिक राजकारण करायचं आहे आणि त्यावरच आरूढ होऊन सत्तेपर्यंत पोहोचायचे. आतापर्यंत 30 पद्धत राहिलेली आहेत आणि आता कुठेतरी रामाचा आधार घ्यायचा, त्याच्या पुढे वेगळ्या प्रकारे भावनिक गाईचा त्यामध्ये उल्लेख करायचा. सुधीर भाऊ, थेट निशाणा भावनिक राजकारण केलं जातं. त्यांना भूमिका घ्यायची नाही, मग कुठेतरी मार्ग हे पाहतात आणि मग कुठेतरी विशेषण लावून आज काय म्हणताय जनता सर्वसामान्य नसेल तर मी त्यांना सांगतो काँग्रेसच्या हे सगळ्यांना माहिती आहे की याचं राजकारण हे डिक्टेटरशिपकडे चाललेलं आहे. मोदीजींचं असेल, त्यांच्या बीजेपी पक्षाचं असेल. सुधीर भाऊ, त्यामुळे कितीही सांगत असेल तर सगळ्या गोष्टी उघड आहेत. आता कुठलीही घटना घडली तर त्याच्या पाठीमागे लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात ते आपण जाणून घ्या. पुढारी काय बोलायचं ते बोलतील, ते काय बोलायचं ते बोलतील, आम्ही काय बोलायचं फक्त नॅशनल हायवे होते 22,000 किलोमीटर नॅशनल हायवे होणं म्हणजे भावनिक राजकारण. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणं म्हणजे भावनिक राजकारण. ते चालवलं जात आहे, विकासात्मक दृष्टिकोन ते चालवलं जात आहेत का? हे अशा प्रकारे भावनिक राजकारण घराघरामध्ये पोहोचवायचं, द्वेष निर्माण करायचा, समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्या आधारावर कुठेतरी कुठे कोणावर तरी अशा प्रकारची कारवाई लोकांना आपल्यामध्ये ओढायचं, पक्ष फोडायचं. सातत्यानं यांचं जे सुरू आहे ते तुम्हा आम्हा सर्वांना
वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. अटल सेतू भौतिक त्याची राजकारण आहे. बोलण्याची गरज आहे ना मी बोलण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये यापेक्षा आज उघडपणे एक रुपयामध्ये समोर तीन किताब येणं म्हणजे भावनिक राजकारण आहे. हे कसे काय 1,50,000 रुपयाची मर्यादा ही जीवनदायीची 5 लक्ष करणे म्हणजे भावनिक राजकारण आहे. म्हणजे हे अशा अशा पद्धतीनं बुद्धिहीन काँग्रेसच्या ईडीचा वापर वाचो. करतायत, ही चीजवर करणी प्राप्त. हे वापर करतायत लोकांना नामोरण सुधीर भाऊ, हे नाही सांगणार. सुधीर भाऊ, संविधानिक ज्या संस्था आहेत ते पूर्णपणे अगदी घेऊन डिक्टेटरशिप. माणिकरावजी आपण विचारूया सुधीर भाऊंना. सुधीर भाऊ, अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची आता चर्चा रंगत असतानाच थेट सवाल विचारते, राज्यसभेकरता अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाणार का? हे कोणाला समजेल? हे केंद्रामध्ये जेव्हा अशोक चव्हाण जी या पक्षात येतील. माणिकरावजी आपण ऐकूया. सुधीर भाऊ प्रतिक्रिया देत आहेत. माणिकरावजी विनंती करते तुम्हाला. कधीच उभं राहू शकत नाही. माणिकरावजी 2 सेकंद. हिंदू आहेत, परंतु यांनी अशा पद्धतीनं राजकारण जे सुरू केलेलं आहे की काही म्हटलं तर रामाचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या नावाखाली सगळं धडपून पुढे. अगदी माणिकरावजी आपण यावर प्रतिक्रिया घेऊया. पण सुधीर भाऊंना थेट विचारते, राज्यसभेकरता अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर होणार आहे का? नाही, याची माहिती मला नाही. याच्या संदर्भामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करतील त्याच्यानंतरच हे जर तर आहे. कधी प्रवेश होईल? उत्तर देणार. आता राजीनामा तर दिलेला आहे. फडणवीस म्हणतात आगे देखो होता है क्या? जर तरवर उत्तर देता येत नाही. ते कुठं ते कार्यकर्ते म्हणून कोणत्या पदावर काम करतील हे आता सांगता येणं अशक्य आहे. हा पक्षप्रवेश कधी होईल सुधीर भाऊ? या साऱ्या गोष्टी तुम्हाला नंतर लक्षात येईल की आमच्या पक्षात प्रवेश होईल, कुठं होईल. फक्त बघा इतकं माहित आहे की काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आता काँग्रेसला कंटाळले आहे. टीव्ही चॅनल्सवर ते काहीही बोलतात आणि मग मागे येऊन आम्हाला सांगतात की आता काँग्रेसमध्ये राहण्यामध्ये काही तथ्य नाही, आम्ही येण्याची इच्छा आहे, असं सांगणारे अनेक लोक आहेत. बघा माणिकरावजी, थेट आरोप केलेला आहे त्यांनी. अस्वस्थ आहेत अनेक नेते काँग्रेसमध्ये आता राहण्यात काही राम नाही असं म्हटलं जात आहे. एक लक्षात घ्या, आपण या देशाला संविधान वाचू शकतो, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा वाचू शकतं आणि ती भाषा काँग्रेस पक्षच करतं सातत्यानं. यामध्ये धार्मिक याच्यावर किंवा कोणत्याही भावनिक मुद्द्यावर आम्हाला मतदान घेण्याचं कारण नाही. आम्ही सर्व धर्माचा समान अधिकार आहे, सर्व धर्मांना समान आम्ही लेखतो. यांच्यासारखं कुठे त्या आधारावर आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. सुधीर भाऊ हिंदू आहे ना आम्ही हिंदू नाही असं थोडी आहे. आम्ही त्यांच्यापेक्षाही जास्त कट्टर हिंदू आहोत. सुधीर भाऊ नाही, हिंदू कट्टर आहे तर आनंद आहे ना. हे तर कोण आहे? राहुल गांधीजी कट्टर हिंदू आहे, पण भाषा कोणती वापरतात? तेही म्हणतात मी जानवं घालतो, मी शुद्ध ब्राह्मण आहे, माझं बोलणं प्रिय आहे. त्याच्याबद्दल आम्ही हिंदू नाही, माणिकराव हिंदू नाही असं मी कधीही म्हटलं नाही. पण यांची कृती आणि वागणूक काही देशाच्या हिताची नाही आहे. ते आम्हाला म्हणतात महात्मा गांधी हे राम म्हणून गेले. आता महात्मा गांधी जे म्हणतील का, तेव्हा तर जनसंघाची स्थापना नव्हती. महात्मा गांधींचं 1923 मधलं हरिजन या मधलं हे वाचा, ते म्हणाला मग रामराज्य आणायचे आहे. अरे आम्ही थोडी म्हणलं भावनी, हे तर काँग्रेसने केलं. कुंभमेळ्यामध्ये जाऊन सोनियाजींनी स्नान केलं, याला आमचा कुठं आक्षेप आहे? आणि तुम्ही जे सांगता आम्ही विकास केला नाही, हे तर आता आश्चर्य आहे. तुम्ही ज्या महाभारताची तुम्ही केलं नाही का? सेंट्रल पटेलच्या माध्यमातून 80 कोटी लोकांना धान्य जगात कोणी दिलं नाही. 227 कोटी लोकांना व्हॅक्सिन दिलं. हे तुमचं कोणतं मला आश्चर्य वाटतं. मोदी यांना काय विकास दिसत नाही. आकडे घ्यावे. सर्वांमध्ये मला आश्चर्य वाटतं. यांच्याबद्दलची सहानुभूती आहे, पण की वाटतं की देवा तू असं यांना सुद्धा स्मरणशक्ती का दिली नाही? स्मरणशक्ती सगळ्यांना दिली पाहिजे, तेच आमचं म्हणणं आहे. मग सांगा ना, ते तुम्हाला एक एम्स हॉस्पिटल होतं काँग्रेसच्या राज्यात 22 एक एम्स हॉस्पिटल. हॉस्पिटल काढले, किती हॉस्पिटल काढले? तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्ही वेटलीस्ट बांधले सगळे.
आणि त्याच्यामुळे काहीतरी तुमचे नाव दिसून राहिले. दिसणारच नाही. तर उद्या आश्चर्य. सुधीर भाऊ, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे दिसलेच नाही, महाराष्ट्रातले हायवे दिसलेच नाहीत. आश्चर्य आहे. तुमच्या कशाच्या हायवे दिसले नाही, काँग्रेस पक्षाने केली. मुद्रा योजना दिसली नाही, स्टँडअप योजना दिसली नाही, स्टार्टअप योजना दिसली नाही. तुम्हाला दिसून 48 कोटी लोकांना धन खाते दिले. आश्चर्य परिस्थिती निर्माण झाली. देवाला एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही बीजेपीनं कुठून आणलं काय, नव्यानं कुठलं काय उभं केलं बीजेपी? काहीच नाही. जे पाठवलं तरी म्हणे मोदीजींचा नाही. बाबा मोदीजींचा जगात मोदीजींचा नाही म्हणजे मला नाही. आपल्याला माहित आहे की पक्षाचं तुमचं काय तुम्हाला भावनिक पत्रकार बोलू शकते. कमाल आहे. पत्रकार परिषदेमध्ये विचार मांडताय त्याबद्दल मला म्हणायचं नाही. पत्रकारांबद्दल नाही, पत्रकार बोलतात ना. अहो तुम्ही विचारा, जे तुमचे बँकर हे असतील विचारणारे त्यांना मनातली भाषा विचार. मोदीजी ओबीसी आहे, ओबीसी बद्दल वाईट बोलायचं करावं लागतंय. ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय करताय काय नाही. आश्चर्य आहे. काँग्रेस पासून देशाला वाचवणं खूप गरजेचं आहे. हेच खरा राष्ट्र धर्म आहे. तेवढीच भाषा फक्त वापरता. तुमचं कर्नाटकमध्ये आहे चालू आहे तुमचं ते तुम्ही भाषा कशी वापरली तर कर्नाटकमध्ये बोलाल त्याची दुसऱ्या पक्षाचं कोणाचं काय देणारच नाही. आता राहुल गांधीची एवढी यात्रा निघाली, कुठे दाखवून राहिले का तुम्ही? रोज एखाद्या तरी चॅनलवर अशा पद्धतीने दाखवण्याकरता काय सगळं काय सगळ्यांना माहित आहे. आणि त्याच्यातलाच अशोकराव चव्हाणांचा भाग आहे. अशोकराव चव्हाणांच्या विषयावर आपण बोलून राहिलो. ते दुर्दैवी आहे, आम्हाला धक्कादायक आहे. अशा प्रकारचे धक्के खायचे हे सर्व खायचे. आता एक धक्का दादा अगदी सुधीर भाऊ तुम्ही द्या ना धक्क्यावर. सध्या तुमच्याकडे यंत्र आहे ना, यंत्र जे आहे ना ते यंत्र भावनिक राजकारण तुम्ही एक दिवस तुम्हाला मानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला तुम्ही लोकांनी. भंडाऱ्यामध्ये पराभव केला, ईशान्य मुंबईमध्ये पराभव केला आणि आज संविधानाच्या गोष्टी जाणतात. निश्चित माणिकरावजी, सुधीर भाऊ, निश्चित आपण विषय सुरू केला अशोक चव्हाण यांच्यावरून, पण आता मात्र हे आरोप प्रत्यारोप फारच रंगतायत. धन्यवाद तुमचे दोघांचे सुद्धा, सुधीर भाऊ आणि माणिकरावजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. सुधीर भाऊ यांनी थेट माणिकराव ठाकरेंना लोकशाहीशी बोलताना इशाराच दिलेला आहे की अजून बरेच धक्के खायचेत तुम्हाला, असं सुधीर मुनगंटीवार म्हणतायत. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत. थोड्याच वेळात अशोक चव्हाण या सगळ्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. यावर सुद्धा लक्ष असेल. पण अर्थात आपण डावीकडची दृश्य जी पाहतोय ती अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. याशिवाय पक्ष सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि त्याचंच हे पत्र आपण या क्षणी पाहतोय. या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता फडणवीसांनी आगे आगे देखो होता है क्या असं म्हटलेलं होतं. तर नुकतंच सुधीर मुनगंटीवार यांनी देखील लोकशाहीशी बोलताना मात्र अजून काँग्रेसला अनेक धक्के खायचे आहेत असं देखील सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता सवाल उपस्थित होतोय की आज अशोक चव्हाण यांची नेमकी कुठं वळणी लागणार. भाजपामध्ये जर अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला तर अशोक चव्हाण यांना लोकसभेकरता उमेदवारी दिली जाणार की थेट राज्यसभेकरता, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण अशोक चव्हाण यांचा प्रवास पाहतोय. डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत 1987 साली नांदेडमधून ते खासदार राहिलेत. 92 ला विधान परिषदेवर तर गृहराज्यमंत्री म्हणून ते मंत्रिमंडळात सुद्धा होते. 95 ते 99 काँग्रेसचे प्रदेश सचिव राहिलेले आहेत अशोक चव्हाण. 2003 ला विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते परिवहन मंत्री सुद्धा होते. डिसेंबर 2008 ते 2010 नोव्हेंबर 2010 पर्यंत राज्याचे ते मुख्यमंत्री होते.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.